तर स्वागत आहे आपल्या मोऱ्या ग्राफिक चॅनलमध्ये. तर आपल्याला क्रॉप लॉस इन्शुरन्स हे कसं करायचं आहे ते बघायचं आहे. त्याच्यात पहिल्यांदा प्रधानमंत्री विमा कसं योजना हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असं आपला समोर इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर कंटिन्यू टू गेस्ट असं करायचं आहे. निघालं आल्यानंतर क्रॉस लॉस याच्यावर क्लिक करायचं आहे. जर क्रॉस लॉस इन्शुरन्स याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडं येऊन आपला एक मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, जो की आपण विमा पावती वाचून टाकलेला आहे. तो टाकल्यानंतर आपल्याला इकडे एक OTP येईल. तो OTP इकडं टाकून द्यायचा आहे. तर OTP टाकल्यानंतर म्हणजे समोर पेज ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे मित्रांनो. तर आता आपण बघितलं आहे की आपण थोडा वेट करू OTP येईपर्यंत. OTPला येताना थोडाफारसा असा टाईम लागू शकतो. तर ठीक आहे, आता मी OTP एंटर करत आहे. तर OTP टाकून झाल्यानंतर जो काही OTP असेल तो टाकून आपल्यासमोर हा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर आल्यानंतर जे आपलं सीझन आहे ते टाकायचं आहे, जे काही इयर आहे ते पण टाकायचं आहे. त्यानंतर जी स्कीम आहे ती, आणि खाली येऊन जो आपला स्टेट आहे तो स्टेट निवडायचा आहे आणि सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या मार्फत विमा भरलेला आहे, CSC थ्रू भरला आहे, बँक थ्रू भरला आहे, कशा थ्रू भरला आहे ते बघायचं आहे. आपण इथे विमा CSC थ्रू भरला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे त्याच्या ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर टाकायचा, जो की आपल्या विमा पावतीवर असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तो पूर्णपणे व्यवस्थित बघून जो पूर्ण आहे तो विमा नंबर आपल्याला एंटर केल्यानंतर समोर आपल्यासमोर पॉलिसी ओपन होईल. पॉलिसी ओपन झाल्यानंतर आपण इथे काय काय भरलं काय काय नाही हे आपल्याला दिसेल. सोयाबीन कॉटन कापून जे काही टाकले ते टाकून आपण त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट या बटनावरती क्लिक करून सध्या काय झालेलं आहे, एक्सेस टू रेनफॉल म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे आपल्या इकडे तरी सध्या. त्याच्यामुळे आता सध्या मी एक्सेस टू रेनफॉल याच्यावरती क्लिक करेन आणि ते येईल. ते घेऊन घेतल्यानंतर मी डेट कधी घडली, ही घटना कधी घडलेली आहे, तरी घटना माझ्यासोबत काल झालेली आहे. आणि तर तो मी निवडेल. आणि क्रॉप कसे होते, स्टँडिंग क्रॉपमध्ये होते, किती टक्के लॉस झालेला आहे, तर 98% लॉस झालेला आहे. त्यानंतर आता मला इकडे फोटो एंटर करायचा आहे, तर मी फोटोवर क्लिक करेन आणि फोटो टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करेन. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेट करेन सबमिट होईपर्यंत. सबमिट व्हायची वाट बघेन. सबमिट झाल्यानंतर जे काही आपल्यासमोर आपली ID येईल, डॉकेट ID, ती ID आपल्याला तशी सेव्ह ठेवायची.